सो गाईज वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. सो गाईज तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की आज मी कुठे आलेला आहे. एकदा तुम्हाला मी सांगतो मी कुठे आलं. मी आलेला आहे बॉम्बेमध्ये, मीन्स मुंबईला. सो गाईज ही आमची टीम आहे. सो गाईज आता आपण आपला ॲडव्हेंचर इथून स्टार्ट करूया. ओके. सो गाईज मुंबईमध्ये थोडा जास्तच ट्रॅफिक आहे. सो गाईज आता आपण आपल्या ह्या साईडला जाऊया. सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे पॅगोडाला आणि सो गाईज सगळे मागे येत आहेत. सो गाईज आम्हाला बोटनी जायचं आहे पुढे. एकदा तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो. सो गाईज आम्हाला इथून जायचं आहे. सो गाईज इथे किती सगळ्या कलरफुल बोट्स आहेत. समोर बाबा चालत आहेत आणि इथं पप्पा आहेत ज्यांचे केस थोडे जास्तच वर झालेत आणि मम्मी आणि स्वीटी पण आलेत. सो गाईज अजून थोडंसं चालायचं आहे. मग त्याच्यानंतर आपण इथून त्या साईडला जाणार आहोत बोटने. सो गाईज हा आहे रिअल पॅगोडा. सो गाईज आम्हाला इथून चालत तिथं जायचं आहे बोटपर्यंत. बोटने त्या साईडला आणि मग तिथून चालत तितक्या लांब जायचं आहे. सो गाईज आता चलो पुढे. सो आता आम्ही उतरलेलो आहोत पागोड्याला. सो काहीच एकदा तुम्हाला दाखवतो आम्ही आलोत कुठं. सो काहीच आम्ही इथं आलोत. सो पागोड्यामध्ये आम्ही एंटर केलेला आहे गाईज आणि इथला व्ह्यू जाम भारी आहे. मला एकदा दाखवतो. सो गाईज हे कुत्रे आमचा मागं कधीच सोडणार नाही. जिथं जातून तिथंही असतेच. सगळे पाहून आलेत की बाबा. आई पाहून आले. सो गाईज ही जागा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही जागा जाम जास्त ग्रीन ग्रीन आहे. एकदा तुम्हाला परत दाखवतो. ग्लोबल विपक्षणा पॅगोडा. सो गाईज आम्ही आता इथे आलेलो आहोत. सो गाईज तुम्ही बघू शकता ही जागा कशी आहे. सो गाईज त्यांचा आलेला फोटोशूट पण चालू झालेला आहे. सो गाईज आम्ही पागोड्याच्या मध्ये आलेलो आहोत. सो गाईज बाहेरून दिसायला थोडं छोटं होतं पण मधून थोडं जास्त बिग आहे. सो गाईज इथे भरपूर. सो गाईज हा थोडं थायलंड सारखा दिसत आहे. ओके अजून पुढे जाऊ आपण. कम सी अँड एक्सपिरियन्स. सो गाईज हा आहे पागोडा. इथून ते इथपर्यंत हे दिसतं. सो गाईज वर सोलार पॅनल्स लावलेले आहेत आणि वरती असं सीन आहे. सो गाईज काका पण हळूहळू येत आहेत. जामच स्लो आणि आले.
अरे वॉशरूम तो गाईज तो चक्र तुम्हाला दिसते तर स्पिन होत आहे स्लो स्लो. तुम्हाला नीट दिसत नसून मी थोड्या वेळात तिथे जाणार आहे तेव्हा तुम्हाला दिसेल नीट. सो गाईज हा व्ह्यू पण चांगला आहे. पप्पा आणि काका इथे बोलत आहेत आणि सेल्फी घेत आहेत स्टॅच्यू सारखे. सो गाईज इथे पण डोर मोठे आहेत. सो गाईज आता आम्ही चाललो आहोत काहीतरी खाण्यासाठी. जाम थकलोत. सानू चल चल बडा चल चल. सानू बाय. सो गाईस काकी पण इथं आहेत. सानू पण मस्ती करत आहे. काकी आई हळूहळू चलत आहेत स्लो स्लो. सो गाईस सीन जाम छान आहे. सो गाईस तुम्ही बघू शकतात. सो गाईस आता माझं जेवण झालेलं आहे आणि मी आता बाहेर आलेलो आहो. तुम्हाला हा सीन दाखवतो. उचल ना मग बोलली नंतर बघता ना. सो गाईस परत एकदा ह्यांची फोटोग्राफी चालू झालेली आहे इथं. सो गाईस हा सीन पण चांगला आहे. तुम्ही पण एकदा व्हिजिट करा पागोडा. सो गाईस मम्मी आणि स्वीटी तिथं पुढे गेलेले आहेत. सो गायस मस्त रिलॅक्स झालं. आता मध्ये एकदम सायलेंट होतं सगळं. आता तुम्हाला अजून एक मोठी मूर्ती दाखवते मी गौतम बुद्धाची. फक्त जस्ट वेट अँड वॉच अँड सबस्क्राईब ऑल इन वन MK. सो गाईस काकांना चायनीज लँग्वेज पण येतं. एकदा तुम्ही त्यांच्याकडून ऐकून घ्या. काका बोला. सो गाईस हे भाषा नव्हती. हा एक सॉन्ग होता चायनीजचा. सो गाईस कसं वाटलं जर तुम्ही हा सॉन्ग पहिले कधी ऐकला तर कमेंटमध्ये 1 टाका. सो गाईज हा आहे बॅक साईड पागोडाचा. सो गाईज इथे आहेत थोडेसे स्टॅच्यूज. अँड सो गाईज हे जे तुम्ही इतकं बघत आहात ना हे गोल्डन कलरचं हा रिअल गोल्ड आहे. 30 kg लिक्विड गोल्ड अख्खा इथं लावलेला आहे. गाईज ह्या अशी पण इथं आहे. सो गाईज इथं स्टॅच्यूज आहेत थोडेसे. 2 स्टॅच्यूज आहेत. सो गाईज तुम्ही रीड पण करू शकतात. मी आता रीड नाही करणार कारण की आम्हाला आता इथं भरपूर जास्त टाईम झालेला आहे. सो गाईज माझी गँग तिथं आहे आणि मी इथं आहे. सो आता जाऊ आपण त्यांच्याकडे.
सो गाईज मम्मी आणि स्वीटी पार्कच्या मध्ये आलेले आहेत. सो गाईज पप्पा पण आले, आई पण आली, काका आई काकी आले सगळे. मी तर आधीपासून इथे आहे. सो गाईज एकदा दाखवतो स्वीटी कुठे आहे. सो गाईज ही स्वीटी आहे. एक तिला काही येत नाही वरून इथं आली. स्वीटी बघ स्वीटी वर आहे. स्वीटी इथं आहे. नहीं उतरो नीचे. सो गाईज आता आम्ही पागोड्यामधून बाहेर चाललो आहोत. जाम कंटाळा आला इथं. आमचे 3 तास इथंच गेलेले. सो आता जायचा टाइम आलेला आहे. सो गाईज आता जास्त गर्दी झालेली आहे. आता आपण घरी जाऊया. जाम कंटाळा घरी नाही, अजून भरपूर फिरायचं बाकी आहे. तिला कॅमेरामध्ये घेऊनच कंटाळा येते. सो गाईज काका एकदम फॉर्म मध्ये दिसत आहे. जस्ट लुकिंग लाईक अ पुष्पा. पण लुक तर तसाच आहे. गाईज आता पागोड्याला बाय बाय करायचं टाईम आलेला आहे आणि आता आम्ही जात आहोत खाली. स्वीटी सगळ्यात आधी चालली धावत धावत. काका आणि सारू पण चालले. मम्मीला फोन आलाय तर मम्मी सगळ्यांना दाखवत आहे की आम्ही पागोड्याला आलोत, हात वर करून. आई पण चालली, काकी काकी आणि आईचं काहीतरी वेगळं चाललंय. आपण पुढे जाऊया. सो गाईज इथे आहे बेल. इथे पण एक बेल आहे, बघितलं का. आता खालती जाऊया. इथे एक बुलेरो आहे. मी चाललेला आहे बेल वाजवायला, पण माझ्या मागं मागं कोणी ये नाही. बिकॉज आय एम घर का एक अकेला मर्द. सो गाईज आता जाऊया पुढे. सो गाईज माझी शॅडो पण एक व्हिडिओ बनवत आहे. ओके सो गाईज बेल आलेली आहे. अरे गाईज त्या साईडून जायचं आहे. काय सीडीचं काय देत मग पण माझी व्हिडिओ काढा काढा व्हिडिओ हात काढा. सो गाईज आता पप्पा चाललेले आहेत. गाईज स्वीटीकडून बेलच वाजत नाहीये. गाईज माझ्या मागे अख्खा खानदान आला. ओके चलो गाईज फोटोग्राफी परत स्टार्ट झाली. मी चाललो भाई असे. सो गाईज पागोड्याला आत्ताच बाय नाही करायचं. आम्हाला एक इंटरेस्टिंग वस्तू दिसलेली आहे. वन्स मोर स्टॅच्यू ऑफ बुद्ध. ओके चलो. सो काय जसे शॅडो येते ट्रीचे मस्त कूल वाटतं. ठीक आहे.
हम्म. सो गाईज आता मी खालती उतरलेलो आहे. सो गाईज आता जाऊया आपण एकदा फोगाडा. बाय बाय. सो गाईज आता आपण आपली बॅग घेऊया. झालं का? हा बंद करू का? गाईज पोपट झाला. बोट आमची आत्ता एवढ्यात गेली आणि आता अजून अर्धा तास लागणार आहे. काय प्लॅन केलं तर त्याने मस्त कुठलं तरी 3 पॉईंट्सवर फिरणार आहे. आता इथेच आम्हाला 4 वाजणार आहेत. आत्ता झालेले आहेत 3 आणि आता आम्हाला बोटला यायला अर्धा तास लागणार आहे. सकाळी स्वीटी पण इथंच बसलेली आहे. काय बोल. आणि गाईस मम्मी पण इथेच आहे आणि तुम्हाला दाखवतं बाकीची टीम कुठे. सो गाईस बाकीची तिथं बसलेत. त्याच्यानंतर अर्धे इथं पण आहेत. सो गाईस ह्या जागेवर थोडा कूल लागत आहे आणि इथे म्युझिक पण आहे. सो गाईस मी आजचा ब्लॉग इथे सेंड करेल. कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं. बाय गाईस.